नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही महिन्यांपासून एका विषयाची सर्वाधिक चर्चा आहे. त्याला वादाची, सामाजिक न्यायाची किनार आहे, संघर्षाचा इतिहास आहे. विषय आहे अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाचा. जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणासाठी हिरवा कंदील दाखवलाय तेव्हापासून उपवर्गीकरणाचा समर्थक आणि विरोधक असे दोन मतप्रवाह पाहायला मिळतात. एकाच प्रवर्गातल्या इतर मागास जात समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही तरतूद असल्याचं न्यायालयाने नमूद केलं होतं. याच अबकडं आरक्षण उपवर्गीकरण मुद्द्यावरून सातत्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळात, रस्त्यावर, मंचावर आवाज उठवणारे भाजप आमदार अमित गोरखे आज आपल्या सोबत आहेत. आरक्षण उपवर्गीकरण काय आहे, ते गरजेचं का आहे, त्यावरून वाद का तयार होतोय आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून नेमकं काय साध्य होणार याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, आपलं स्वागत झी24 मध्ये. नमस्कार. पहिला प्रश्न मला एक साहजिक तो पडला की पेपर विक्रीपासून तुम्ही तुमच्या आयुष्याची कमाईची सगळी सुरुवात झाली. अत्यंत सर्वसामान्य मागासवर्गीय घरातला एक मुलगा, त्यानंतर तुम्ही उच्च शिक्षण घेतलं, MBA घेतलं आणि त्यानंतर आता सामाजिक संघर्षाची मशाल तुम्ही कसं काय हाती घेतली आहे? खरं तर हे बाळकडू घरात नसे, आई वडील आहेत आणि नंतरच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यामुळं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जे पद दिलंय त्या पदाचा पुरेपूर उपयोग माझ्या समाजासाठी, खास करून मागासवर्गीय समाजासाठी झाला पाहिजे, या भूमिकेतनं आता मी काम करतोय. आणि तुम्ही पेपर विक्री वगैरे पण सुद्धा केली आहे, तर तो सगळा तुमचा संघर्ष. घरातली परिस्थिती म्हणजे मी अत्यंत सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आलोय. माझे वडील त्यावेळेस ग्रीव्स कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होते. आई शिक्षिका, बालवाडी शिक्षिका होती आणि तिथपासूनचा प्रवास आहे. आणि लहानपणी त्या स्ट्रगलमध्येच गेलं. घरातल्या परिस्थिती, एज्युकेशन करत असताना पेपर विक्री करणे आणि मग एज्युकेशन करणे अशी ती व्यवस्था त्यावेळेसची होती. त्यामुळं लहानपणापासून स्ट्रगल आणि तो सगळा प्रवास मी केलेला आहे. त्यामुळं नेमकी गरिबी काय असते आणि त्यावेळेस झालेले हाल इतर आपल्या गरीब बांधवांना होऊ नयेत, जे खऱ्या अर्थानं शिक्षणापासून वंचित राहिलेत. आज त्यांना नोकऱ्या नाहीयेत आणि अशी परिस्थिती जर एखाद्या कुटुंबावर ओढवली तर ती काय परिस्थिती असते याची जाणीव ही त्यावेळेस मला झालेली आहे. आणि म्हणूनच आजचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने पुढचा प्रवासही या सर्व गोरगरिबांसाठी माझा असेल. सर, 1.5 वर्षांपासून तुम्ही विधान परिषदेत आमदार म्हणून काम बघत आहात. विधानसभेतल्या आमदाराचं काम आणि त्या बाबतीत लोक थोडंसं माहिती असतं त्यांना, पण विधान परिषदेच्या आमदारांच्या कामाबाबत लोक थोडेसे अनभिज्ञ असतात. तर तुम्ही विधान परिषदेचं कामकाज जेव्हापासून बघताय आमदार म्हणून, त्यानंतर तुम्ही कोणकोणते मुद्दे हाती घेतलेत आणि कोणकोणते मुद्दे मार्गी लावले? आता उपवर्गीकरणाचा मुद्दा आपण बघतोच आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा पण करायची आहे, पण ते सोडून आणखी कोणते मुद्दे तुम्ही हाती घेतलेत? खरं तर मी आता विधान परिषद सदस्य होऊन मला आता 1.5 वर्ष पूर्ण होतात आणि या दीड वर्षामध्ये अनेक मुद्दे मी स्थानिक आमच्या पिंपरी चिंचवडचे असतील, पण त्याबरोबर असे काही मुद्दे घेतले की ज्याचा सरकारने दखल घेऊन त्याचा GR पारित झालाय आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलचं एक प्रकरण माझ्या PAच्या बाबतीत घडलं होतं. त्यानंतर एक सरकारने GR काढला की ज्याच्यामध्ये गोरगरीब लोकांकडनं ऍडमिशनच्या वेळेस कुठले डिपॉझिट घेतलं जाणार नाही. विदाऊट डिपॉझिट ऍडमिशन्स आता मिळायला लागलेले आहेत. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये आजही गोरगरीब दलित बांधवांना, मागासवर्गीय बांधवांना स्मशानभूमी मिळत नाही. त्यामुळे एक गाव एक स्मशानभूमी असावी आणि सगळ्यांना त्या ठिकाणी स्मशानाचा उपयोग व्हावा, या इंटेन्शननी तो मी मुद्दा घेतला. आणि आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक चांगली कमिटी त्याची तयार केली. माननीय गोरे मिनिस्टर साहेब जयकुमार गोरे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या समितीत आम्ही काम करतोय आणि एक गाव एक स्मशानभूमी या इंटेन्शननी काम करतोय. तो लक्षवेधी लावलेली त्याचाही GR आज परिपूर्णरित्या पार पडला आणि त्याच्यावर काम चालू आहे. तिसरा आणखी एक मुद्दा की मागासवर्गीय लोक ज्यावेळेस नोकरीला जायचे, खास करून मागासवर्गीय समाजातले, मग ते शिपाई असतील, प्यून असतील, तहसीलदार असतील, PI असतील, PSI असतील, पण हिंदू म्हणून, मागासवर्गीय म्हणून त्या जातीच्या आधारे नोकरी करायला झाल्यानंतर, स्थिर सावर झाल्यानंतर त्या अनेकांनी ख्रिश्चन धर्माकडे वाटचाल केली. तो मुद्दा मी त्यावेळेस लक्षवेधी म्हणून लावला. आणि असा ज्यावेळेस एखादा व्यक्ती जो मागासवर्गीय म्हणून जॉईन झालाय पण नंतर त्यांनी धर्म परिवर्तन दिसतंय अशी काही कंप्लेंट केली तर त्याची ती नोकरी जाऊ शकते किंवा त्याला धर्मात परत यावं लागतं. अशी प्रोव्हिजन आपल्याला माहिती आताच तोही म्हणजे धर्म बदलायचा आणि लाभ अनुसूचित जातीचा घ्यायचा. पण त्याच्यावरही कायदा आला, त्याच्यावरही धोरण आलं, त्याच्यावरही GR निघाला. हे सगळे प्रश्न मागच्या 1.5 वर्षातले मी मांडलेले आणि त्याच्यावर धोरण झाले आणि खऱ्या अर्थानं याचा फायदा येणाऱ्या पिढीला होणार आहे. त्यामुळे या 1.5 वर्षातली सगळ्यात महत्वाची आणि
मोठी उपलब्धी माझ्या दृष्टीने असं मला वाटतं. पण आता धर्मांतरितांचा मुद्दा तुम्ही सांगितला, तर तुम्ही त्याच्यात लक्ष घातल्यानंतर तुम्हाला काही बदल जाणवले, काही सुधारणा मला त्याच्यानंतर अनेक ठिकाणून कॉल आले की असे आमच्याकडे हे शिकतायत, नोकरी करतायत आणि ते या ठिकाणी पास्टर म्हणून काम करतायत किंवा धर्म बदललाय. मग अशा परिस्थितीमध्ये आपण तिथे अप्रोच केल्यानंतर, तिथल्या कलेक्टरला सांगितल्यानंतर त्या लोकांचेच फोन आलेत की नाही, आम्ही आता पुन्हा एकदा आपल्या समाजामध्ये आम्ही इतर काम थांबवतोय. म्हणजे अशा घटना घडतायत आणि त्याचा परिणाम दिसू लागलेला आहे. ठीक आहे. आता मी उपवर्गीकरण या विषयाकडे येतो. उपवर्गीकरणाचा मुद्दा नेमका कधीपासून तुम्ही हाती घेतला आणि हा मुद्दा तुम्हाला इतका महत्वाचा का वाटतो? नाही, खरं तर उपवर्गीकरणाचा मुद्दा मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना मी अनेक कुटुंबांमध्ये गेलो, अनेक समाजामध्ये गेलो. मातंग समाज आहेच, पण अनेक मागासवर्गीय समाजात गेलो. मग त्यात मादिगा असेल, बुरुड असेल, ढोर समाज असेल, चर्बकार समाज असेल. मला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं की या समाजापर्यंत कुठल्याही प्रकारे शिक्षण पोचलेलं नाही. मादिका समाज व इतर समाजाचा कुठला माणूस, सिंगल माणूस आज त्यांना नोकरीतही नाही. मादिका आरक्षणाची तरतूद तर केलेली आहे, आरक्षणाची तरतूद केलेली, पण शिक्षणापासून वंचित आणि माहिती नसल्यामुळे, अशिक्षितपणा यामुळे हा सगळा समाज हा मागे राहिलेला आहे. आणि त्याच दरम्यान आरक्षण उपवर्गीकरणाचे विषय इतर राज्यांमध्ये चालू आहेत. पंजाबमध्ये झालं, हरियाणा झालं, आंध्र प्रदेश झालं, तामिळनाडू झालं. अशा राज्यांमध्ये उपवर्गीकरणचे विषय कंप्लीट झालेले, पूर्ण झालेले आहेत. त्यातच 1 ऑगस्ट 2024ला स्टेट ऑफ पंजाब वर्सेस हरविंदर सिंग या केसमध्ये त्या 7 खंडपीठाच्या कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की राज्यांनी आरक्षण उपवर्गीकरण केलं पाहिजे. मग आरक्षण उपवर्गीकरण करत असताना त्यांच्यानुसार, त्या कोर्टाच्या प्रिडिक्टनुसार होमिजिनियस आणि हेट्रोजिनियस असे 2 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत की ज्यांचं आरक्षणामधलं आरक्षण ज्यांना खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्याच्यात विशेष म्हणजे भूषण गवई सुद्धा त्या 7 खंडपीठाच्या याच्यामध्ये, ते स्वतःही त्यांचं त्या ठिकाणी प्रिडिक्ट आहे. आणि हे 1 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरण करा, राज्यांनी त्यांचं निर्णय घेऊन करा असं सांगितलं. आणि आरक्षणामध्ये जे मागास आहेत, मागासल्यांमधले जे मागास आहे त्यांचं प्रमाण, मग नोकरीतलं प्रमाण असेल, स्पर्धा परीक्षेतलं प्रमाण असेल, हे सगळे प्रमाण बघून तुम्ही आरक्षण जाहीर करा असं सांगितलं. आणि ते जाहीर झाल्यानंतर मगाशी मी 4 राज्यांची नावं घेतली, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, या राज्यांनी त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर केलं. तिथं कुठलाही त्या ठिकाणी केओस झाला नाही, कुठेही त्या ठिकाणी विरोध झाला नाही. पण महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ताबडतोब निर्णय घेऊन त्या ठिकाणी अनंत बदर समिती त्या ठिकाणी बसवली. अनंत बदर समितीनं 1.5 वर्ष अभ्यास करून तो रिपोर्टही सबमिट केला. रिपोर्ट सबमिट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेकांना असं वाटलं की हे उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे आणि मग त्यानंतर केओस तयार झाला. पण मला आवर्जून सांगायचं आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक आहे आणि ज्या समानता ही पूर्ण राज्यांमध्ये यावी, देशात यावी, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणूनच संविधानाच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी उभं राहिलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे सगळेच आपण तंतोतंत पाळतो. आमची भूमिका एकच आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल जो आहे त्या निकालाचं लवकरात लवकर अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी, याची ही लढाई आहे. ठीक आहे. त्याला विरोध नेमका का होतोय तो मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. पण त्याच्या आधी काही राज्यांची तुम्ही नावं घेतली की जिथं यापूर्वीपासून उपवर्गीकरण केलेलं आहे. तर तिथल्या उपवर्गीकरणाचा तिथल्या काही जात समूहांना जे की वंचित होते आरक्षणापासून, त्यांना कसा फायदा झाला? नाही, खरं तर आज पंजाबमध्ये त्यावेळेस ज्ञानी जैल सिंगचं सरकार होतं. आंध्रामध्ये न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांनी तो आयोग हे केला. आणि आता त्या आरक्षणाचा फायदा त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये होतोय, नोकऱ्यांमध्ये होतोय. ज्यांना आजपर्यंत कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये एंट्री नव्हती अशांना त्या नोकऱ्या मिळालेल्या आपण आता पंजाबमध्ये बघतोय, हरियाणामध्ये बघतोय. त्यामुळे तिथले मॉडेल जे आहेत वर्क झालेत आणि वंचितांतल्या वंचितांना याचा फायदा झालेला या आरक्षण उपवर्गीकरणावरून त्या राज्यात आपल्याला बघायला मिळतोय. आमची भूमिका ही एकच आहे की आम्हाला कुणाचंही दिलेलं हिसकून घ्यायचं नाहीये. आज जे माझा बांधव, मोठे बंधू आम्ही त्यांना समजतोय, बौद्ध समाज, खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एज्युकेशन असेल, सरकारी नोकरी असेल, ह्या सगळ्या त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारावर पुढे जाऊन त्यांनी मिळवल्या. परंतु आज त्यांच्यामध्ये एक अनसिक्युरिटी निर्माण झाली काही जणांमध्ये की बाबा आता आमच्यातलंच काही हिरवून घेणार का. आम्ही
आमची भूमिका किंवा आरक्षणाची भूमिका तशी नाहीच आहे. जे वंचितातले वंचित आहेत त्यांना तुम्ही खरं त्यांना आणखी सपोर्ट केला पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये जर एखादा भाऊ मोठा झालाय, नोकरीने मोठा झालाय, पैशाने मोठा झालाय, तर तो छोट्या भावाला 100% हात देतो आणि त्यालाही बरोबर घेतो. हीच आमची भूमिका आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगितलेली समानता आहे ती यावी म्हणून हे उचललेलं पाऊल आहे. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण सगळ्या स्तरावर वाचत असतो, ऐकत असतो. त्यामुळे समानता जी आहे, समान संधी प्रत्येकाला मिळावी हे विचार पेरण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तोच विचार, तोच मूळ धागा या आरक्षण उपवर्गीकरणाचा आहे. तुम्ही ज्या राज्यांची नावं आता घेतली तिथे सुद्धा उपवर्गीकरण लागू होण्याच्या आधी सर्वाधिक लाभ घेतलेल्या काही जाती असतील आरक्षणाचा आणि त्यानंतर उपवर्गीकरण आलं. या राज्यांमध्ये विरोध नाही झाला, मग महाराष्ट्रात विरोध का होतोय उपवर्गीकरणाला? यावरून एवढं वातावरण का तापतंय? महाराष्ट्रामध्ये एकतर मी याच्या आधी पण सांगितलं, माननीय रामदास आठवले साहेबांनी पण परवा दिवशी स्टेटमेंट केलं की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे. माननीय प्रकाश आंबेडकरांचा की व्हिडिओ मीही पाहिला होता, सगळ्यांनी पाहिला की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे असं त्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. नंतर त्यांचा त्या विषयातला वेगळा व्हिडिओही प्रसारित झाला. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की जर फेरविचार आपण जर केला तर या ठिकाणी असलेलं भाजप सरकार असेल किंवा यांची भूमिका काही लोकांना न पटणारी आहे म्हणून हा विरोध असेल. दुसरं महत्वाचं की आज या विषयात अत्यंत वेगळ्या पद्धतीनं, अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोलिंग केलं जातं. मीही स्वतः या गोष्टीतनं गेलेलो आहे. आतापर्यंत अनेक पत्र मला धमकीचे आलेत, मारून टाकण्याचे आलेले आहेत. त्याचबरोबर घरच्यांनाही पण, अगदी आई असेल, माझी वाईफ असेल, यांच्यावर उपवर्गीकरणाचं समर्थन करता समर्थन करतोय म्हणूनच. आणि याच्यामध्ये थोडंसं अनालिसिस केल्यानंतर असं जाणवलं की काही ट्रोलर्स आहेत की जे स्वतःचं नाव यूज करायला घाबरतात, पण विविध फेसबुक विविध वेगवेगळे अकाउंट, जी अनामिक अकाउंट करून अशा प्रकारची ट्रोलिंग करतात आणि याच्यामुळे जास्त तिढा वाढतोय असं मला वाटतं. त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रात विरोध होण्याचं कारण हेही असू शकतं की आज मला असं वाटतं की जे दोन समाजांमध्ये तिढा निर्माण झालाय त्यातल्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी समोरासमोर बसून या गोष्टींवर चर्चा करून हा जो तिढा निर्माण झालाय तो संपुष्टात आणला पाहिजे. आणि यातलं नेमकं कारण जे आहे की ज्याच्यामुळे हा तिढा वाढतोय, मला असं वाटतं की आज मोठ्या लेवलचे नेते अधिकारी आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बसतोय, पण गाव खेड्यामध्ये गोरगरीब एखादा विद्यार्थी त्यांनी जर अशा प्रकारे आरक्षणाला समर्थन केलं तर त्याच्यावर हल्ले पण होत आहेत. तर हे टाळण्यासाठी आपलं एकत्रित भाव, बंधुभाव दिसणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे गैरसमजाची लढाई ही थांबणं अत्यंत गरजेचं आहे. पण असं का होतंय की इतके वर्ष खांद्याला खांदा लावून लढणारे उपवर्गीकरणाचा विषय आल्यानंतर एकमेकांना शत्रूच्या स्थानी बघत आहेत, एकमेकांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत, दोन समाजांमध्ये, जातींमध्ये तेढ निर्माण केली जाते, हे का होतंय? मला असं वाटतं की याच्यामध्ये एकतर अनसिक्युरिटीचा भाग असू शकतो. मी मगाशी सांगितलं की आरक्षण उपवर्गीकरणामध्ये ज्या राज्यांमध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण झालंय त्याच्यामध्ये ज्यांना ऑलरेडी आरक्षण मिळालंय त्यांना तोटा झालेला नाहीये आणि तो होणारही नाहीये. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये जे मागासलेले आहेत त्यांना कोटा द्यावा आणि तेही मागासलेपणाच्या धर्तीवरच. या ठिकाणी अनेक जण म्हणतात की लोकसंख्येच्या प्रमाणात हे आरक्षण उपवर्गीकरण व्हावं, पण हे आरक्षण उपवर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणावर न होता मागासलेपणाच्या प्रमाणावर व्हावं. आणि हा मागासलेपणा कसा बघायचा तर नोकऱ्यांमधल्या संधी असतील, स्पर्धा परीक्षांमधल्या संधी असतील. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDCचे भूखंड SC समाजाला मिळतात, पण किती लोकांना ते मिळालेत, कुणाला मिळालेत याची जर यादी आपण पाहिली त्यातही तुमच्या लक्षात येईल की अनेक आमचे बंधू असे आहेत. वाल्मिकी समाज या ठिकाणी मोठा आहे, मादिगा समाज या ठिकाणी मोठा आहे, ढोर समाज मोठा आहे, चर्मकार समाज मोठा आहे, बुरुड समाज आहे, मातंग समाज, असे अनेक समाजातले सुशिक्षित बेकार तरुण आहेत की आज या संधीचा फायदा घेऊ शकले नाही. त्यामुळे याद्वारे मी सगळ्यांना विनंती करणार आहे, ही लढाई आपली भावाभावांमधली आहे, हाणामाराची लढाई नाही. येणाऱ्या काळात निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र सरकार यापुढे अंमलात आणणार आहे. पण असा आणल्यानंतर आपण अशा पद्धतीनं एकमेकांमध्ये दरी निर्माण करणं हे अत्यंत खेददायी आहे
आणि येणाऱ्या काळामध्ये ही दरी वाढवण्यापेक्षा आपण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक टीका अशी पण केली जाते, आरोप केला जातो की जातींमध्ये भांडणं लावण्यासाठी संघ आणि भाजपने केलेला हा डाव आहे उपवर्गीकरणाचा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आज पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू हे जे 5 राज्य होते, या राज्यांमध्ये ज्या वेळेस आरक्षण उपवर्गीकरण जाहीर केलं, या 5 राज्यांपैकी एका राज्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. बाकी 2 राज्यांमध्ये काँग्रेस आणि स्थानिक सरकार होतं. पण या आरक्षण उपवर्गीकरणाचा जर आपण खऱ्या अर्थानं इतिहास पाहिला तर 1882 साली स्वतः महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढे त्यांनी असं म्हटलं होतं की आरक्षणामध्ये आपल्याला जो वर्ग वंचित आहे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 1965 साली काँग्रेसचं सरकार असताना लोकूर आयोग, ज्यांनी आरक्षणाचा सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी एक गव्हर्नमेंटला एक हे दिलं होतं की बाबा या आयोगाने की या आरक्षणाचा सर्वासार सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी एक सबमिशन त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यामुळे हा इतिहास जो आहे, हा इतिहास जर आपण पाहिला तर अगदी आत्ताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपला साळवी आयोग आहे. तर साळवी आयोग ज्यावेळेस पारित झाला त्यावेळेस हे काँग्रेस सरकार होतं. सुशील कुमार शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि या साळवी आयोगामध्ये पण असं म्हटलेलं आहे की 5% आरक्षणाचं आपण उपवर्गीकरण केलं पाहिजे मातंग समाजासाठी. हे सगळे आरक्षणाचे ज्या ज्या विषय आले त्या वेळेस इतिहास आहे, काँग्रेसचं सरकार आहे, इतर राज्यांमध्ये आरक्षण जे झालं त्याच्यामध्येही मॅक्झिमम त्या ठिकाणी आपण बघतोय की काँग्रेसच्या सरकारच्या काळापासून आलेला हा सगळा आरक्षणाचा हे आहे. त्यामुळं भाजप, RSS, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, मला अभिमान आहे. मी लहानपणापासून स्वयंसेवक म्हणून काम करतोय आणि आज त्या धर्तीवरच मी MBA पर्यंत शिक्षण गरीब असतानाही मी शिकू शकलो. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही स्वायत्ता आहे आणि त्याच्यावर मी आज त्या ठिकाणी उभा आहे. त्यामुळं हा आरोप अत्यंत निराधार आहे. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सामाजिक सलोखा म्हणून अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आज मी बघतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, लवजींचं स्मारक असेल, इतर आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टी विहाराच्या दृष्टीने या फडणवीस सरकारनं केलेल्या आहेत. आज फॉरेन स्कॉलरशिप सँक्शनिंग असेल, आज बार्टीला निधी देणं असेल, आरटीला निधी देणं असेल, वाल्मिकी समाजाच्या महामंडळाला निधी देणं असेल, हे सगळं भाजप सरकारनं केलं. ह्या चांगल्या गोष्टी आपण बोलून दाखवत नाहीत. पण ज्यावेळेस म्हटलं जाते की हा भाजपचा आणि संघाचा अजेंडा आहे, तर हा कुठल्याही पक्षाचा अजेंडा नाही, तर ही खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांना उन्नती करण्याचा अजेंडा आहे आणि तो आम्ही शेवटपर्यंत नेणार आहोत. ठीक आहे. आणि भाजप आणि संघाची पूरक भूमिका आहे उपवर्गीकरणासाठी? आज लक्षात घ्या की भाजप आणि संघ आज जे काही देशहितासाठी, जे काही मागासवर्गीय कल्याणासाठी ज्या ज्या भूमिका ते बजावते ते अत्यंत रास्त आहे आणि अत्यंत प्रामाणिक आहेत. आज कुठल्याही गोष्टी घडल्यानंतर, आज भूकंप होऊ द्यात किंवा पुण्यामध्ये तो डोंगर कोसळल्यानंतर पहिल्या त्या ठिकाणी स्वयंसेवक दिसतो. त्यामुळे भूमिका संघाची आणि भारतीय जनता पार्टीची देशहिताची नेहमी ठरलेली आहे आणि लोकांचा फायदा होणाऱ्या भूमिका त्या घेत राहिलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये सामाजिक एकीकरण, सामाजिक समता जर प्रस्थापित होणार असेल तर नक्कीच या भूमिकेचं भाजप असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, समर्थन करणारच आहे. उपवर्गीकरणाचं घोडं नेमकं अडलं कुठे? म्हणजे न्यायालय त्या बाबतीत वर्डिक्ट देतं, केंद्र सरकार त्याला पूरक भूमिका घेतं, राज्य सरकार पूरक भूमिका घेतं, तो उपवर्गीकरण लागू का होत नाही? तुम्हाला आंदोलन का करावं लागतं? दर अधिवेशनाला आम्ही बघतो की तुम्ही आंदोलन करता, रस्त्यावर उतरता. नाही, कारण कसं आहे की आज हे उपवर्गीकरण व्हावं, उपवर्गीकरण होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले त्या निर्देशाचं पालन करून ही पूर्ण जी यंत्रणा आहे ती राबवायची. त्याच्यामुळं 1 ते 1.5 वर्ष ह्या बदर समितीने पूर्ण अभ्यासासाठी घालवलाय आणि हा अभ्यास चालू असताना त्यांनी आमच्या प्रेशरमुळे, मी त्या ठिकाणी लक्षवेधी लावल्या, अनेक त्या ठिकाणी आतमध्ये आंदोलनं केली, हे कुठेतरी पटलावर आलं आणि त्याच्यानंतर एक सरकारवर, माझंच सरकार आहे पण प्रेशर आणण्याचं एक जो नियमाप्रमाणे काम आहे ते झालं. पण आता अभ्यास झालाय, सबमिशन झालंय, पण मग निर्णय कधी घेणार? कारण आज
सरकारने आधीच निर्णय घेतला असता तर एवढी आंदोलनाने एवढी झाली नसती. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा जर असेल तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणं हे बंधनकारक आहे. आणि मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना आज ज्या काही नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, समितीने आज त्यांचं सबमिशनही केलंय, मग त्यामुळे आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे उपवर्गीकरण जाहीर झालं पाहिजे आणि जाहीर व्हावं म्हणून एक प्रेशर क्रिएशनचा भाग म्हणूयात समाज आमचा रस्त्यावर उतरतोय. ठीक आहे, मला एक सांगा, मग आता अधिवेशन सुरू होत आहे काही दिवसातच, मग या अधिवेशनात तरी ते होणार का की परत अमित गोरखे आम्हाला आंदोलन करताना दिसणार? नाही, आमची तर भूमिका हीच आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्येच या उपवर्गीकरणाचा निकाल सरकारने लावला पाहिजे. कारण हे खूप दिवस गेल्या 1.5 ते 2 वर्ष 2024 पासून हे आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये आज होणार अशा काही घोषणाही झाल्या. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी पण याच्या आधीही सांगितलं की आरक्षण उपवर्गीकरणासाठी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आरक्षण उपवर्गीकरण या अधिवेशनामध्ये सरकारने जाहीर करावं ही विनंती मी आपल्या चॅनलद्वारे सरकारला करणार आहे. ठीक आहे, बघू सरकार या संदर्भात काय भूमिका घेते आणि परत एकदा तुमच्यावर आंदोलनाची वेळ येते का येते अधिवेशनात ते सुद्धा आम्हाला बघायचं आहे, कारण बातम्या आम्हाला वाचायच्या असतात. मग त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला तुमच्या लढ्यासाठी आणि धन्यवाद, आपण इथे आलात, आम्हाला वेळ दिलात आणि तुमची भूमिका आणि उपवर्गीकरण विषय आमच्या समोर फार सोप्या शब्दात मांडलात त्यासाठी. आणि याचं आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.